classification of polymers on the basis of molecular forces. चला, आपल्याला जे पेज शेअर केलेलं आहे त्याच्या बॉटमला लक्ष द्या, तिथपासून ते आपल्याला सुरू होतं. सापडलं का? हो सर. हो सर. दिसतंय का आपल्याला? हो सर. आर्टिकल नंबर 7. थोडं सेंटरला. क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स बेस्ड ऑन मॉलिक्युलर फोर्सेस. लक्षात घ्या हे क्लासिफिकेशन काय आहे. रिमेंबर, प्रॉपर्टीज ऑफ पॉलिमर्स डिपेंड्स ऑन मॉलिक्युलर फोर्सेस. एखाद्या पॉलिमर मध्ये काय प्रॉपर्टीज आहेत, मग त्याचे टेन्साईल स्ट्रेंथ बद्दल असेल म्हणजे ताणल्या जाण्याची क्षमता, लस्टर बद्दल असेल त्याला असणारी शायनिंग, अशा किंवा अन्य कुठल्या प्रॉपर्टीज असतात त्या कशावरती डिपेंड आहेत. प्रॉपर्टीज ऑफ पॉलिमर्स डिपेंड्स ऑन मॉलिक्युलर फोर्सेस. हे मॉलिक्युलर फोर्सेस काय करतात? मॉलिक्युलर फोर्सेस बाइंड पॉलिमरला बाइंड करतात. मॉलिक्युलर फोर्सेस बाइंड पॉलिमर चेन्स आयदर bind polymer chains either by hydrogen bonds or by van der Waals forces. These forces are called as intermolecular forces. So, according to molecular forces, polymers are classified into 4 types. आता हे आर्टिकल नंबर 7 जे आपण शिकतोय, मॉलिक्युलर फोर्सेस वरती डिपेंड असणारे जे क्लासिफिकेशन शिकत आहोत. सो अकॉर्डिंग टू मॉलिक्युलर फोर्सेस पॉलिमर्स आर क्लासिफाइड इनटू हाऊ मेनी टाइप्स? 4 टाइप्स. 4 टाइप्स. त्या 4 टाइप्स कोणत्या आहेत? इथे दिलेल्या आहेत आपल्याला नोट्स मध्ये. नंबर 1 इलॅस्टोमर्स, त्यानंतर नंबर 2 फायबर्स, नंबर 3 थर्मोप्लास्टिक पॉलिमर, अँड नंबर 4 ला थोडा तिथे करेक्शन आहे. तो काय शब्द आहे? तो एकच शब्द आहे, तो थर्मोसेटिंग पॉलिमर. बोला, नंबर 4 वाला काय आहे? थर्मोसेटिंग, THER. तर मी आता तुम्हाला काय करेल, लेक्चर झाल्यानंतर जिथे जिथे करेक्शन आहे, हे पेज आणि त्याच्या पुढच्या पेजवरती थोडे जास्त करेक्शन आहे, त्याचे परत फोटोकॉपी काढून मी आपल्याला आपल्या ग्रुपवर टाकेल. त्यामुळे तुमच्या लिहिताना काही चुका होणार नाही. So on the basis of molecular forces, polymers are classified into 4 types. Which are that? बोला. Elastomers, त्यानंतर thermoplastic polymer and thermoplastic polymer आणि नंबर 4 आहे thermosetting polymer. So let us see one by one. Number 1, elastomers. आता हे इलॅस्टोमरचं इन्फॉर्मेशन. When polymer is stressed, the polymer chain stretch, STRETCHED, but due to cross linking, tearing is prevented. त्याला जेव्हा आपण स्ट्रेस करतो, त्या स्ट्रेच केल्यामुळे काय होतं? पॉलिमर चेन स्ट्रेच होतात, परंतु त्यांच्यामध्ये असणाऱ्या क्रॉस लिंकिंगमुळे, बट ड्यू टू क्रॉस लिंकिंग, टिअरिंग इज प्रिव्हेंटेड. व्हॉट इज मीन बाय टिअरिंग? म्हणजे फाटणे. तो फाटत नाही पॉलिमर. कशामुळे? व्हेन पॉलिमर इज स्ट्रेस, द पॉलिमर चेन स्ट्रेच, बट ड्यू टू क्रॉस लिंकिंग, टिअरिंग इज प्रिव्हेंटेड. व्हेन स्ट्रेन इज रिलीव्ड, त्याच्यावरती जो आपण काय दिलेला असतो, ताण असतो, ओढल्या दिलेला असतो, तो जर आपण काढून टाकला, when strain is relieved, chain return to its original position. त्यात असणारे जे चेन आहे ते काय होतात? परत मूळ स्थितीमध्ये जातात, मूळ स्थिती प्राप्त करतात त्यातला ताण काढल्यानंतर. when strain is relieved, chain return to its original position.
दस पॉलिमर शोज इलॅस्टिसिटी, याच प्रॉपर्टीला काय म्हणतात, परत ओरिजिनल स्थितीमध्ये येणे त्याला काय म्हणायचं, दस पॉलिमर शोज इलॅस्टिसिटी अँड दे आर कॉल्ड ऍज इलॅस्टोमर्स. हे इलॅस्टोमर कशा असतात, दे आर सॉफ्ट अँड स्ट्रेची, STRETCHY stretchy, and they are used in making rubber bands. इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी हे काय प्रिपेअर करण्यासाठी याचा उपयोग कशामध्ये आहे, रबर बँड. बोला. दे आर सॉफ्ट अँड स्ट्रेच and they are used in making rubber bands. They are amorphous polymer and they have high degree of elasticity. मग त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत इलॅस्टोपॉलिमर्सचे, निओप्रीन, बुनायस अँड व्हल्कनाइज रबर. हे 3 एक्झाम्पल आपल्याला दिले. बोला हे कशाचे एक्झाम्पल्स आहेत, एक्झाम्पल्स ऑफ इलॅस्टोमर. निओप्रीन आहे, हा बुनायस आहे आणि व्हल्कनाइज रबर आहे. नेक्स्ट लाईनला आपल्याला दिलाय प्रिपरेशन ऑफ निओप्रीन. याच्यावरती या रिएक्शन वरती एक्झाम मध्ये आपल्याला कसा क्वेश्चन येतो, how will you prepare neoprene or give the preparation of polychloroprene. निओप्रीनचं दुसरं नाव आहे पॉलिक्लोरोप्रीन. बोला पॉलिक्लोरोप्रीन या नावाचा पॉलिमर प्रिपेअर करण्यासाठी आपल्याला कोणता मोनोमर लागतो, जर तुम्ही तो हा क्लोरोप्रीन, क्लोरो CHLORO क्लोरोप्रीन. क्लोरोप्रीनचा IUPAC नेम आहे, ऑब्लिक देऊन तिथे नोट्स मध्ये चुकलाय, तिथे C2 झालाय पहा, तुम्ही सुद्धा सांगू शकता. बोला क्लोरोप्रीनचं काय नाव आहे IUPAC नेम, 2 क्लोरो, बोला ब्यूटा 1,3 डाइन. ब्यूटा 1,3 डाइन. So chloroprene means 2 chloro buta 1,3 dine on polymerization gives neoprene or polychloroprene. थोडक्यात जर आपल्याला निओप्रीन किंवा पॉलिक्लोरोप्रीन प्रिपेअर करायचा असेल, बोला मोनोमर कोणता लागतो, 2 क्लोरो ब्यूटा 1,3 डाइन. हा म्हणजेच क्लोरोप्रीन. आता कुठलाही पॉलिमर जर प्रिपेअर करायचा असेल, we required how many molecules of chloroprene, N molecule. हा N molecules. मग रिएक्शन ऑब्झर्व करा, N तिथे N नंतर डॅश आलाय, तो डॅश नको आहे. N टाइम्स CH2 डबल बॉन्ड C, CH डबल बॉन्ड CH2, ब्रांच ऑफ CCl. Cl चं ब्रांच तुम्ही अप्पर साइडला देऊ शकता किंवा लोअर साइडला देऊ शकता. स्टार्टिंग कंपाऊंडच्या खाली नाव दिलंय, परंतु त्याच्यात थोडा गॅप झालाय नोट्स मध्ये. तो काय आहे, क्लोरोप्रीन और 2 क्लोरो ब्यूटा 1,3 डाइन. एरोवरती जे लिहिलंय ना तो पॉलिमरायझेशन शब्द पाहिजे, थोडी स्पेलिंग मिस्टेक आहे तिथं. याचं पॉलिमरायझेशन झाल्यानंतर यातला रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट, हे रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिटला काय करतो आपण, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड, बोला त्यानंतर काय, CH2 CH2 C देन C. डबल हा जो बॉन्ड Cl CH. पुढच्या कार्बन वर गेलाय, तो या कार्बन वर पाहिजे बरं का, सेकंड कार्बन वरती आहे की नाही. हो त्या सर. CH2 सेकंड कार्बनला Cl, डबल बॉन्ड CH, CH2, CH2 पुन्हा सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड, स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. आता हे जर रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट आहे तर याच्या बॉटमला N असणार का, नाही. मग त्याच्या पुढे ऍरो देऊन परत आपल्याला निओप्रीनचं स्ट्रक्चर लिहावं लागेल, किंवा म्हणजे हे झालं याच्यातलं रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट. आणि या पॉलिमरचं स्ट्रक्चर लिहिण्यासाठी हा पूर्ण जो रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट आहे तो स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये घ्यावा लागेल. म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट सिंगल बॉन्ड CH2, C डबल बॉन्ड CH2, C ला ब्रांच Cl, CH2 च्या बॉटमला N. हा आहे निओप्रीन, जो मी आपल्याला करेक्शन मध्ये लिहून देणार आहे. किंवा पॉलिक्लोरोप्रीन हा पॉलिमर आहे आणि ज्याच्यापासून रिएक्शन सुरुवात केली तो काय आहे, मोनोमर आहे. बोला मोनोमरचं नाव काय, क्लोरोप्रीन. क्लोरोप्रीन. क्लोरोप्रीनचा IUPAC नेम
2-chlorobuta-1,3-diene. 2-chlorobuta-1,3-diene. हा, आणि पॉलिमरचं नाव काय? पॉलिमरला दोन नाव आहेत, बोला. एक आहे निओप्रीन किंवा दुसरं नाव आहे त्याचं पॉलीक्लोरोप्रीन. सो रिमेंबर, हा निओप्रीन काय आहे? निओप्रीन रबर इज अ सिंथेटिक रबर. इट इज सुपेरियर टू नॅचरल रबर. हा निओप्रीन नावाचा सिंथेटिक रबर जो आहे तो सुपेरियर असतो कोणापेक्षा? नॅचरल रबर पेक्षा. अँड रेजिस्टंट टू केमिकल ऍक्शन. त्याच्यावरती केमिकल्सची फारशी ऍक्शन होत नाही. रिमेंबर, निओप्रीन रबर हा एक प्रकारचा सिंथेटिक रबर आहे अँड इट इज सुपेरियर टू नॅचरल रबर. आपल्याला आठवतं ना, नॅचरल रबर कशापासून प्रिपेअर करतात? हा, आयसोप्रीन. मग आयसोप्रीन वेगळा आणि क्लोरोप्रीन वेगळा. आयसोप्रीन वापरून आपण काय प्रिपेअर करतो? नॅचरल रबर. आणि क्लोरोप्रीन वापरून आपण काय प्रिपेअर करतो? निओप्रीन प्रिपेअर करतो. लक्षात घ्या, दिस इज द इन्फॉर्मेशन अबाउट इलॅस्टोमर्स. आपण आर्टिकल नंबर 7 म्हणजे कोणाचं क्लासिफिकेशन शिकत आहोत? क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स, जे कशावरती बेस आहे? बेस्ड ऑन मॉलिक्युलर फोर्सेस. ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर फोर्सेस दे आर क्लासिफाईड इंटू 4 टाइप्स. पहिला टाइप झाला कोणता? इलॅस्टोमर्स. बोला, नंबर 2 काय? फायबर्स. फायबर. आता लक्षात घ्या, फायबरची डेफिनेशन काय? फायबर म्हणजे थ्रेड. थ्रेड म्हणजे धागा. हाऊ टू डिफाईन फायबर? अ फिलॅमेंट. फिलॅमेंट म्हणजे बारीक असा पदार्थ, तंतुमय पदार्थ. अ फिलॅमेंट केपेबल ऑफ बीइंग स्पन इनटू यार्न. तिथे यार्नचं स्पेलिंग चुकलंय, पाव. यार्न YARN. लक्षात घ्या, यार्न म्हणजे तागा. तागा. कपडा खरेदीला गेल्यानंतर आपण एखादा बिग क्लॉथ पीस मधून जो छोटा कापून घेता ना, जो मोठा तो कपड्याचा जो पीस असतो गुंडाळलेला, त्याला यार्न म्हणतात, तागा म्हणतात. सो हाऊ टू डिफाईन फायबर? अ फिलॅमेंट केपेबल ऑफ बीइंग स्पन इनटू यार्न इज कॉल्ड फायबर. ज्या धाग्याचं, ज्या थ्रेडचं, ज्या तंतुमय पदार्थाचं ताग्यामध्ये रूपांतर करता येतं त्याला फायबर म्हणतात. अ फिलॅमेंट केपेबल ऑफ बीइंग स्पन इनटू यार्न इज कॉल्ड एज फायबर. फायबर can be woven into fabric. Fibers can be woven into fabric. Strong intermolecular forces in fibers of polymers are present due to hydrogen bonding. त्याच्यामध्ये स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतात. कशामुळे? ड्यू टू व्हॉट? ड्यू टू हायड्रोजन बॉन्डिंग. The molecules of these polymers are long, thin and thread like. ते कशा असतात? लॉंग असतात. थिन म्हणजे बारीक. थिन असतात अँड थ्रेड लाईक, दोऱ्यासारखे असतात. हेन्स कॅन बी इझिली पॅक. म्हणून त्यांचं पॅकिंग हे इझिली होऊ शकतं, कारण ते कशा असतात? दी मॉलिक्युल्स ऑफ दीज पॉलिमर्स आर लॉंग, थिन अँड थ्रेड लाईक. हेन्स कॅन बी इझिली पॅक. दीज पॉलिमर possesses, POSSESS, एक यस कमी आहे तिथे. These polymer possesses high tensile strength. TENSILE. मागे हा शब्द आपल्याला झाला. टेन्साइल स्ट्रेंथ म्हणजे ताणल्या जाण्याची क्षमता. These polymer possesses high tensile strength. These fibers are used in textile industries. तो शब्द काय आहे? टेक्सटाईल इंडस्ट्रीज. आणि त्याचा उपयोग कुठे आहे? स्ट्रॉंग रोप तयार करण्यासाठी किंवा टायर कॉर्ड्स तयार करण्यासाठी. टायर कॉर्ड म्हणजे काय? लक्षात घ्या, तुम्ही रोडनी जाताना जेव्हा पंक्चरचे दुकाने बघता, तिथे एकावर एक असे टायर पाहिलेले ठेवलेले तुम्ही कधी पाहिले असतील, किंवा आता इथून पुढे कधी जाताना जरूर लक्षात घ्या. तर त्या टायर मधून तुम्हाला असे पांढरे लांब लांब दोरे लोंबायलेले दिसले का? कधी पाहिले? येस सर. नाही तर ते कशाचे असतात? या फायबरचे असतात. ती फायबर्स, हे फायबर कशासाठी उपयोगात येतात? स्ट्रॉंग रोप, नायलॉनच्या दोऱ्या किंवा स्ट्रॉंग रोप तयार करण्यासाठी, टायर कॉर्ड
तयार करण्यासाठी याचा उपयोग. तिसरा क्लास आहे थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स. थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स. आता त्यातला पॉइंट नंबर 1 ते नोट्स मध्ये सुरुवातीला काय शब्द दिलाय? हा, इन थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स किंवा इन थर्मोप्लास्टिक हे कट जरी आपण केलं, प्रॉपर्टीज ऑफ थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स आर इन बिटवीन इलॅस्टोमर्स अँड फायबर्स. बोला, थर्मोप्लास्टिक पॉलिमर्सच्या प्रॉपर्टीज कोणाच्या मध्ये आहेत? इन बिटवीन बॉन्ड. प्रॉपर्टीज ऑफ थर्मोप्लास्टिक in between elastomers and fibers. These polymers are called as thermoplastic polymers. या पॉलिमरला थर्मोप्लास्टिक पॉलिमर म्हणतात. त्याचं कारण काय आहे? बिकॉज ऑन हिटिंग दे बिकम सॉफ्ट. हिट केल्यानंतर ते कसे होतात? सॉफ्ट होतात. अँड ऑन कूलिंग दे बिकम, बोला, हार्ड. म्हणजे थर्मोप्लास्टिकची पॉलिमरची प्रॉपर्टी काय आहे? थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स ऑन हिटिंग दे बिकम soft and on cooling they become hard. Hence, thermoplastic polymers can be remolded and recycled. आपल्याला माहिती आहे ना, रिमोल्डिंग प्रकार माहिती आहे ना. म्हणून थर्मोप्लास्टिक पॉलिमरचं काय होतं? जसं आपण टायरच्या बाबतीत वापरता ना, टायरचं रिमोल्डिंग. म्हणजे काही काही वेळेस काय केलं जातं, टायर खराब झाले, विशेषतः मोठमोठाले ट्रक किंवा हेवी व्हेकल्सचे, की पटकन नवे टायर्स घेत नाहीत, कारण ते खूप महाग असतात, कॉस्टली असतात. काही लोक त्याला पहिल्या जुन्या टावरला रिमोल्ड करतात. रिमोल्ड करणे म्हणजे काय? याची प्रॉपर्टी काय आहे? त्याला हिट केल्यानंतर ते काय होतात? म्हणजे जिथे जिथे ज्या ज्या कारखान्यामध्ये टायरचं रिमोल्डिंग चालतं, तिथे आपल्याकडनं घेतलेले जुने टायर ते त्याला अगोदर मेल्ट करतात, त्याला हिट करतात. हिट केल्यानंतर ते कसे होतात? सॉफ्ट होतात. आणि त्या टायरच्या साच्यामध्ये त्याला टाकतात मेल्ट झाल्यानंतर. मग जशा साच्यामध्ये तुम्ही त्याला टाकणार, त्याचा शेप ते घेणार. आलं का लक्षात? सो दीज पॉलिमर्स आर कॉल्ड एज थर्मोप्लास्टिक. या प्रोसेसला रिमोल्डिंग म्हणतात. हेन्स थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स कॅन बी रिमोल्डेड. लक्षात घ्या, थर्मोप्लास्टिक पॉलिमर्सचं रिमोल्डिंग का होऊ शकतं? कारण हिट केल्यानंतर ते कसे होतात? दे बिकम सॉफ्ट. आणि कूल केल्यानंतर कसे होतात? हार्ड. हेन्स थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स कॅन बी रिमोल्डेड अँड रिसायकल. दे हॅव युजली लिनियर स्ट्रक्चर. थर्मोप्लास्टिकचं स्ट्रक्चर हे युजली कसं असतं? लिनियर स्ट्रक्चर. अँड थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स आर लेस ब्रिटल. ब्रिटल म्हणजे काय? ठिसूळ. ते कमी ठिसूळ असतात. लेस ब्रिटल अँड सोल्युबल इन सम ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. आणि ते काही ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये सोल्युबल होतात. या थर्मोप्लास्टिक पॉलिमर्सचे एक्झाम्पल आहेत. या एक्झाम्पल वरती एंट्रन्स मध्ये प्रश्न असतात, लक्षात घ्या. विच ऑफ द फॉलोइंग इज थर्मोप्लास्टिक, विच ऑफ द फॉलोइंग इज थर्मोसेटिंग, असे एंट्रन्स मध्ये क्वेश्चन असतात नीटला, सीईटीला. काय एक्झाम्पल दिले थर्मोप्लास्टिकचे? वाचा. पॉलिथिन, हा, पॉलिथिन, कॉमा पाहिजे पुढे. दुसरे एक्झाम्पल आहे पॉलिस्टरीन, पुन्हा कॉमा पाहिजे. पीव्हीसी, त्यानंतर टेफ्लॉन, नायलॉन, एक्सेट्रा. ऑल दीज आर थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स. PVC is used as a synthetic leather. लक्षात घ्या, PVC चा उपयोग सिंथेटिक लेदर म्हणून केला जातो. बोला सर, जर हे रिमोल्ड होऊ शकतात तर पॉलिथिनच्या बॅग्सवर बॅन का आणला होता? नाही, हा, अहो, पॉलिथिनच्या बॅगचं बॅन आणण्याचं कारण हे आहे, हे बा, डिस्पोज होणं ही वेगळी प्रॉपर्टी आहे आणि रिमोल्डिंग ही वेगळी प्रॉपर्टी आहे. लक्षात घ्या. आलं का लक्षात? विघटन होणे, डिस्पोज होणे. आता हे पॉलिथिनच्या ज्या विशेषतः कमी साईजच्या ज्या बॅग असतात ना, त्याचं विघटन होत नाही. किती वर्ष ते प्लास्टिक समुद्र किनाऱ्याला किंवा कुठे किंवा गाय बैल हे जे प्राणी जर त्यांनी खाल्लं तर पोटामध्ये ते डिझॉल्व्ह होतं का?
नाही होत, म्हणून हे प्राणी मरतात, मरू लागले. त्याच्यामुळे त्याच्यावरती बॅन आणलेला आहे, लक्षात घ्या. पुन्हा हे जे मोठमोठ्या ड्रेनेज लाईन असतात, याच्यामध्ये हे बॅग्स पॉलिथिनच्या गेल्यानंतर ते सगळे चोकअप होतात, ड्रेनेज. आलं का लक्षात? त्याच्यामुळे त्याच्यावरती बॅन केलेला आहे. आणि मग असे मटेरियल वापरतात की ज्याचं डिस्पोजेबल मटेरियल, ज्याचं विघटन होतं, पाण्यामध्ये राहिल्यानंतर जे डिझॉल्व्ह होतात, म्हणजे बाकी आपल्याला काही प्रॉब्लेम्स एन्व्हायरमेंटल मध्ये निर्माण होत नाहीत. लक्षात आलं का? येस सर. बोला. आर्टिकल नंबर 7 मध्ये आपण हे क्लासिफिकेशन कशावरती डिपेंड आहे पॉलिमरचं? हा, मॉलिक्युलर फोर्सेस वरती. ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर फोर्सेस पॉलिमर्स आर क्लासिफाईड इनटू हाऊ मेनी टाइप्स? 4 टाइप्स. आतापर्यंत 3 टाइप कंप्लीट झाल्या. कोणत्या? इलास्टोमर, फायबर्स आणि थर्मो. लक्षात घ्या, थेरॉटिकल पार्ट आहे, म्हणून मी मुद्दाम पुन्हा पुन्हा रिव्हिजन करतोय मागचं, तुम्ही विसरू नयेत पडून. सो इलास्टोमर्स, फायबर्स आणि थर्मोप्लास्टिक पॉलिमर. देन नंबर 4 यातला शेवटचा जो आहे तो थर्मोसेटिंग पॉलिमर्स. थर्मोसेटिंग. आता बघा, थर्मोसेटिंगचा नोट्स वाचा तुम्ही सुद्धा. थर्मोसेटिंग, हा, थर्मोसेटिंग पॉलिमर्स. थर्मोसेटिंग पॉलिमर्स मध्ये काय दिलंय? थर्मोसेटिंग पॉलिमर्स आर द पॉलिमर्स विच डू नॉट, तो शब्द नॉट आहे, NO आणि जिथे टी लांब गेलाय, विच डू नॉट सॉफ्टन ऑन हिटिंग. लक्षात घ्या, थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिक मध्ये फरक काय आहे? थर्मोप्लास्टिकचं हिट केल्यानंतर कसे होतात? सॉफ्ट होतात. थर्मोसेटिंग पॉलिमर हिट केल्यानंतर सॉफ्ट होतात का? हा, थर्मोसेटिंग पॉलिमर्स आर द पॉलिमर्स विच डू नॉट सॉफ्टन ऑन हिटिंग. मग जर ते सॉफ्ट होतच नसतील, मेल्ट होत नसतील, तर बोला, त्यांचं रिमोल्डिंग किंवा रिसायकलिंग किंवा रियूज पॉसिबल आहे का? नो सर. म्हणून पुढची ओळ दिलेली वाचा. थर्मोसेटिंग पॉलिमर्स आर द पॉलिमर्स विच डू नॉट सॉफ्टन ऑन हिटिंग. दे कॅनॉट बी रिमोल्डेड. REMOULDED. यू पाहिजे, रिमोल्डेड अँड रिसायकल. त्यांचं रिमोल्डिंग आणि रिसायकलिंग होऊ शकत नाही. थर्मोसेटिंग पॉलिमर्स आर 3-dimensional cross-linked polymers and cannot be reused. They are formed by condensation polymerization. They are brittle and insoluble in organic solvent. लक्षात घ्या, थर्मोप्लास्टिक पेक्षा उलट्या सगळ्या प्रॉपर्टी आहेत. थर्मोप्लास्टिक कशा आहेत? दे आर लेस ब्रिटल, कमी ब्रिटल आहेत. आणि हे कशा आहेत? दे आर ब्रिटल अँड इनसोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट. आणि हे कसे आहेत? थर्मोप्लास्टिक सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट. पुन्हा थर्मोसेटिंग पॉलिमर्स हॅव स्ट्रॉंगेस्ट इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. आता लक्षात घ्या, थर्मोसेटिंग पॉलिमरचे एक्झाम्पल, 2 एक्झाम्पल तुम्हाला दिले. बोला, एक कोणतं आहे? बॅकेलाइट. आणि दुसरा कोणता आहे? तिथे कॉमा पाहिजे. युरिया फॉर्मॅल्डिहाइड पॉलिमर. तिथे पॉलिस्टर झालाय, तो शब्द पॉलिमर आहे. बोला, थर्मोसेटिंग पॉलिमरचे कोणते एक्झाम्पल आहेत? बॅकेलाइट आणि युरिया. बॅकेलाइट आणि युरिया फॉर्मॅल्डिहाइड. बॅकेलाइटचे तुम्हाला मोनोमर झाले त्या टेबलमध्ये. बॅकेलाइट प्रिपेअर करण्यासाठी 2 मोनोमर लागतात, फिनॉल आणि फॉर्मॅल्डिहाइड. आणि युरिया फॉर्मॅल्डिहाइड साठी 2 लागतात. त्याच्या नावावरूनच कळतं, एक फॉर्मॅल्डिहाइड HCHO आणि दुसरा कोणता? युरिया. युरिया. त्याचा फॉर्म्युला आहे H2N COO NH2. इथे आपला आर्टिकल नंबर 7 म्हणजे मॉलिक्युलर फोर्सेस वरती डिपेंड असणारं क्लासिफिकेशन संपलं. नाव आर्टिकल नंबर 8 थोडाफार 6 मिळता जुळताच असलेला तो पॉइंट आहे. क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स बेस्ड ऑन ग्रोथ पॉलिमरायझेशन. हे क्लासिफिकेशन कशावरती डिपेंड आहे? ग्रोथ पॉलिमरायझेशन. These are classified into 2 types, addition polymers and condensation polymers. आता ए मध्ये ऍडिशन पॉलिमर काय दिलाय? इन ऍडिशन पॉलिमर द पॉलिमरायझेशन इन्व्हॉल्व्स द ऍडिशन ऍट द रिएक्टिव्ह एंड ऑफ द ग्रोईंग चेन. ज्या साइडनं चेन ग्रो होत जाते, म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होतात आणि एकमेकाला मोनोमर चिटकतात.
growing chain across the double bond. Example polythene. आणि दुसरा कंडेन्सेशन पॉलिमर आहे. कॉन्डेन्सेशन पॉलिमरलाच काय म्हणतात? स्टेप ग्रोथ पॉलिमर्स. एनी पेअर ऑफ मोनोमर मॉलिक्यूल रिएक्ट टू गिव्ह अ स्टेप ग्रोथ पॉलिमर in the condensation reaction like dimer, tetramer, etc. Example दिलं डॅकेरॉन म्हणजे टेरिलीन. सो जवळपास 60 मिळता जुळता असलेला फक्त 2 प्रकारचे पॉलिमर लक्षात घ्या, ऍडिशन आणि कंडेन्सेशन. आर्टिकल नंबर 9 चं टायटल काय आहे बघा. 9 ला काय दिलं आपल्याला? कोपॉलिमरायझेशन. हा, इथे 2 डेफिनेशन दिल्यात पहा या कोपॉलिमरायझेशन मध्ये. होमोपॉलिमर्स आणि हेट्रोपॉलिमर्स, किंवा या हेट्रोपॉलिमर्सलाच काय म्हणतात? कोपॉलिमर्स. किंवा इथे 9चं टायटल आपण चेंज करून त्याला डेफिनेशन ऑफ होमोपॉलिमर अँड हेट्रोपॉलिमर असं देऊयात, म्हणजे आपल्याला कन्फ्युजन होणार नाही 9 साठी. डेफिनेशन of homopolymer and heteropolymer. Homopolymer and heteropolymer. या डेफिनेशन आपल्याला एक्झाम मध्ये विचारल्या जाऊ शकतात. हेट्रोपॉलिमरलाच कोपॉलिमर असंही म्हटलं जातं. हेट्रोपॉलिमर्स और कोपॉलिमर्स. हा, सांगा होमोपॉलिमर्स. ही डेफिनेशन मागे एका लेक्चर मध्ये याचा रेफरन्स आला होता, मी आपल्याला सांगितलेली सुद्धा आहे. बोला, हाऊ टू डिफाईन होमोपॉलिमर्स? अ पॉलिमर फॉर्म बाय, पढिए, चेंज केलाय का आपण? हा, बोला. पॉलिमर फॉर्म बाय वन टाइप ऑफ मोनोमर इज कॉल्ड एज होमोपॉलिमर. जे पॉलिमर प्रिपेअर करण्यासाठी फक्त एकाच प्रकारचे मोनोमर लागतात त्याला म्हणतात होमोपॉलिमर्स. याचाच अर्थ काय? होमोपॉलिमर्स आर कंपोज बाय जॉइनिंग टुगेदर द मोनोमर्स ऑफ द सेम स्ट्रक्चर्स. मग आपण आतापर्यंत बरेच होमोपॉलिमर प्रिपेअर केले, म्हणजे असे पॉलिमर प्रिपेअर केले की जे पॉलिमर प्रिपेअर करताना एकाच प्रकारचे मोनोमर लागतात. सांगा बरं आतापर्यंत कोणते प्रिपेअर केले आपण? इथे एक्झाम्पल वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल. बोला, पॉलिथिन प्रिपेअर करण्यासाठी कोणता मोनोमर लागतो? इथिन सोबत दुसरा कोणता लागतो का? नाही. दुसरा कुठलाही म्हणून हा होमोपॉलिमर आहे. नायलॉन 6 त्या टेबल मध्ये आलेला आहे. बोला, नायलॉन 6 प्रिपेअर करण्यासाठी कुठला मोनोमर लागतो? टू प्रिपेअर नायलॉन वी रिक्वायर्ड ओनली वन टाइप. कोणता? एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम एक प्रकारचाच मोनोमर, म्हणून नायलॉन 6 हा होमोपॉलिमर आहे. पॉलिस्टायरीन. बोला, पॉलिस्टायरीन प्रिपेअर करण्यासाठी काय लागतो? एकच मोनोमर, स्टायरीन. देअरफॉर पॉलिथिन, नायलॉन 6 अँड पॉलिस्टायरीन आर होमोपॉलिमर्स. असे अजून बरेच एक्झाम्पल्स आपल्याला देता येतील. आर यू गेटिंग द मिनिंग ऑफ होमोपॉलिमर? येस सर. हा, आता हेट्रोपॉलिमर्स किंवा कोपॉलिमर्स. A polymer formed by using 2 or more different monomer is called as heteropolymer. जे पॉलिमर प्रिपेअर करण्यासाठी 2 किंवा 2 पेक्षा जास्त मोनोमर लागतात त्याला हेट्रोपॉलिमर म्हणतात. हेट्रोपॉलिमर्स आर कंपोज बाय जॉइनिंग मोर दॅन वन काइंड ऑफ मोनोमर्स. हेट्रोपॉलिमर्सलाच काय म्हणतात? कोपॉलिमर्स म्हणतात. नेक्स्ट लाईनला तिथे आपल्याला एक्झाम्पल दिलेले आहेत बघा, वाचा. हेट्रोपॉलिमर्सचे कोणते एक्झाम्पल आहेत? टेरिलीन, नायलॉन 66 किंवा नायलॉन 66, बुनायस एक्सेट्रा. आता जर तुम्ही 5 नंबरचा जो टेबल काढून बघितला तर तुमच्या असं लक्षात येईल, आहे का तो टेबल तुमच्या जवळ? बोला. हा, आता तुम्ही काय करा, जर तुम्हाला लवकर सापडेल का तिथे तुमच्या नोटबुक मध्ये, टेरिलीन प्रिपेअर करण्यासाठी आपल्याला किती मोनोमर लागतात? 2. मी तुम्हाला सिरियल नंबर सांगू का? म्हणजे तुम्हाला पटकन सापडेल. नंबर 9 ला बघा, नंबर 9 त्या टेबल मध्ये
किती मोनोमर आहेत? दोन. दोन. इथिलीन ग्लायकॉल आणि DMT आहे की नाही? त्याच्यावरतीच आहे नंबर 8 ला नायलॉन 66 किंवा नायलॉन 66. टू प्रिपेअर नायलॉन 66 वी रिक्वायर्ड हाऊ मेनी मोनोमर? 2. एक आहे हेक्सामिथिलीन डायामाइन आणि दुसरा आहे ऍडिपिक ऍसिड. बरोबर आहे. त्यानंतर बुनायन 14 नंबरचा आहे, 14 नंबरला दिला बुनायन. टू प्रिपेअर बुनायन अगेन वी रिक्वायर 2 टाइप्स ऑफ मोनोमर. नंबर 1 इज बोला. ब्युटा 1,3-डाईन. करेक्ट. आणि दुसरा कुठला आहे? Acrylonitrile. Acrylonitrile or vinyl cyanide. वन मोर एक्झाम्पल आपल्याला दिलं बुनायस, त्याच्या खालीच 15 नंबरला बुनायस प्रिपेअर करण्यासाठी अगेन 2 मोनोमर. वन इज ब्युटा 1,3-डाईन अँड सेकंड वन इज स्टायरीन. मग आपल्याला ही डेफिनेशन समजली का? हेट्रोपॉलिमर्स आर कोपॉलिमर्स मीन्स these polymers are formed by बोला by using how many monomer? 2 or more different monomer. त्याला म्हणायचं हेट्रोपॉलिमर कोपॉलिमर. पुढे दिलाय हेट्रोपॉलिमर्स कंटेन मल्टिपल युनिट्स ऑफ each monomer in chain. 3 or more monomers when combined to give polymers of required and desired properties. For example, एक्झाम्पल अजून एक बाकीचे एक्झाम्पल दिलेले आहेत तिथे. Acrylonitrile, NiTrile, butadiene, styrene when combined together. हे 3 जेव्हा मोनोमर प्रिपेअर केले जातात फॉर्म ABS प्लास्टिक. ABS म्हणजे या ABS प्लास्टिक मध्ये A म्हणजे काय? हे 3 पॉलिमर मोनोमर जर घेतले, हा A म्हणजे ऍक्रिलोनाइट्राइल, B म्हणजे ब्युटाडाईन आणि S म्हणजे स्टायरीन. हे एबीएस प्लास्टिक कसं असतं? 3 पॉली मोनोमर वापरल्यामुळे विच इज टफ अँड स्ट्रॉंग. ABS plastic is used to prepare articles with heavy impacts. Then vinylidene chloride and vinyl chloride form a copolymer which is used as a film or a wrapping food. This polymer is called as saran. म्यूट करा कोणाचं माईक चालू आहे. सो आजच्या लेक्चर्स मध्ये आपण किती आर्टिकल पुढे गेलो बोला? 7, 8 आणि 9. 7 ला मॉलिक्युलर फोर्सेसचं क्लासिफिकेशन झालं. आर्टिकल नंबर 8 ला काय झालं? क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स बेस्ड ऑन ग्रोथ पॉलिमरायझेशन, ऍडिशन आणि कंडेन्सेशन. आर्टिकल नंबर 9 म्हणजे आपल्याला डेफिनेशन झालं होमोपॉलिमर आणि हेट्रोपॉलिमर. आता हे 10 नंबरचं आर्टिकल तुम्हाला तिथे दिलंय पहा नोट्स मध्ये. चेन ग्रोथ पॉलिमरायझेशन और ऍडिशन पॉलिमरायझेशन त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आहे. तो आर्टिकल फारसा तितका असा महत्वाचा नाहीये, पण तरी तुमच्या नोट्स मध्ये मात्र तो तुम्ही लिहून घ्या. त्याच्यामध्ये काय फ्री रॅडिकल फ्री रॅडिकल लागतात वगैरे अशी इन्फॉर्मेशन आहे. सो आता नोट्स कंप्लीट करताना अर्थात करेक्टेड नोट्स मी पाठवल्यानंतर तुम्ही नोटबुक मध्ये कोणते कोणते आर्टिकल लिहून घेणार? आता 6 पर्यंत तुम्ही लिहिलेलं आहे. बोला आता पुढे काय लिहिणार? बोला. 6 नंतर काय कम्प्लीट करणार आपण? 7, 8, 9 अँड 10. 10 आपण इथे डिस्कस केलं नसलं तरी तुम्ही 10 लिहून घ्या. उद्या आपण 11 बद्दल डिस्कस करूया. वन मोर पॉइंट. सॉरी, ही कालची अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिडची टेस्ट आपली कशी गेली आहे? बोला. अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक पण तुमच्याकडे काहीतरी याचा नेटचा प्रॉब्लेम आला वाटतं ना, म्हणून तुला अडचण आली. येस सर. आणि काही क्वेश्चन मध्ये तू क्युरीज आहेत, डिफिकल्टीज आहेत. माझ्याकडे PDF उपलब्ध झाला की मी ते सांगतो तुला. बर, टेस्ट आपल्याला चांगली गेली. त्याचे मित्र हो 2-3 महत्वाचे कारण आहेत. एक, आता तुम्ही हळूहळू असा अनुभव घेत असाल, जर आपल्या एंट्रन्स पॅटर्न टेस्टच्या अगोदर त्या टॉपिकची बोर्ड पॅटर्नची जर टेस्ट झाली तर आपल्याला MCQ जास्त सॉल्व्ह करता येतात. हे
मी बरोबर बोलतोय का? Yes, sir. बोला. हो सर. कारण बोर्ड पॅटर्न मध्ये तुम्ही डीप प्रिपरेशन करता, डिस्क्रिप्टिव्ह आन्सर रिॲक्शन तुम्हाला लिहाव्या लागतात आणि आपण बोर्ड पॅटर्न अल्डिहाइड कीटोनचं तुम्हाला सोपं जावं म्हणून त्याला 2 पार्ट मध्ये टेस्ट घेतली. म्हणजे इंट्रोडक्शन, क्लासिफिकेशन, नॉमेनक्लेचर आणि मेथड्स ऑफ प्रिपरेशन याच्यावरती एक टेस्ट घेतली आणि केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स वरती टेस्ट घेतली. कार्बॉक्सिलिक ऍसिड वरती आपण टेस्ट जरी घेऊ शकलेलो नव्हतो तरी आपण त्याची रायटिंग प्रॅक्टिस आणि रिव्हिजन घेतलं होतं. बरोबर आहे ना? आठवतं का आपल्याला? आणि त्याच्यानंतर तुम्हाला 1-2 वर्कशीट झाल्या. या सगळ्यांमुळे आपल्याला टेस्ट व्यवस्थित जातात. आता इकडे तुम्हाला ही जे आपलं पॉलिमर्स आहे, उद्याचं लेक्चर झाल्यानंतर आपण असं प्लॅन करूया की उद्या आपल्याला जेवढं थोडं पुढे जाता येईल तेवढं जाऊयात. आता इथे आपला जवळपास उद्याचं लेक्चर झाल्यानंतर 50 to 60% टॉपिक संपतो. पॉलिमर हा छोटा युनिट आहे कम्पॅरेटिव्हली पहिल्या 2च्या. तर आपण उद्याचं लेक्चर झाल्यानंतर एखादी टेस्ट आपल्याला घेता येते का आपण बघूया, किंवा काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनचे आन्सर्स वगैरे, रायटिंग प्रॅक्टिस, क्वेश्चन आन्सरिंग. म्हणजे तुमचा हळूहळू पॉलिमर शिकत शिकत प्रिपेअर व्हायला लागेल. आर यू रेडी फॉर दॅट? हो सर. येस सर. चालेल. पॉलिमरच्या नोट्स लिहून घेतलेल्या आहेत ना? हो सर. आणि 7, 8, 9 मी करेक्शन करून हँड रिटन असो का डीटीपी करून असो, माझे करेक्शन आल्याशिवाय या तुम्ही नोट्स लिहू नका. की म्हणजे तुम्हाला पाठवतच नाही मी ते पीडीएफ वगैरे, बरं का? ओके, चालेल. चला आजची आपण मीटिंग थांबूया. ओके. येस सर. येस. थँक्यू सर. ओके. थँक्यू सर. ओके. थँक्यू.